नाणेफेकीचा कौल आदरणीय डॉक्टर स्वप्नीलजी कांबळे रिव्ह्यू वगैरे घ्यायचं का? रिव्ह्यू काढलेच व्हिडिओ कशाला? एक जबरदस्त सेमीफायनल या आधीच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आता मात्र रोहितला सुंदर अशी पकड होते। दोन्ही बाजूला एक एक गुण विभागला जातोय। रोहित वर्सेस रोहित अशी ही लढाई। रोशन डिके चढाईसाठी असणारे आपण पाहतोय तुळशीदास शिर्केच्या बाजूने आक्रमण वाढवण्याची तयारी। रोशा एक जबरदस्त चढाईपटू आहे, बहुधा डिफेंडरची चांगली कामगिरी निभावताना। आणि आता मात्र ज्यानं कालची रात्र चांगल्या प्रकारे आपल्या संघाला मजबूत स्थान निर्माण करण्याचं ठरवलं असा हा मजबूत बांधट रेडर एक उत्तम चढाईपटू, चांगला डिफेन्स खेळतो तो शिवकृपा असोडे बनेवाडी संघाचा। निश्चितच चॅलेंज स्वीकारतो का पाहायचं आणि या वेळेला मात्र एक गुणाची कमाई। जबरदस्त चढाईपटू ज्याला कोणत्याही फॉर्मॅट मध्ये ढकललं, कबड्डी क्रिकेट ज्यामध्ये अष्टपैलू खेळाचा नजराना छेडताना असा हा प्रशांत मोरे। उत्तम प्रकारची कामगिरी प्रशांतची असते। सुरुवातीची चढाई सावध चढाई आणि आपल्या मैदानात दाखल, ज्याची उंची कमालीची यशाचं शिखर गाठणारी जबरदस्त उंची, ज्याच्या जोरावरती विरुद्ध संघाला संकटमय परिस्थितीमध्ये ढकलण्याची तयारी आणि त्याला सुंदर अशी पकड एका जागेवरती थांबून ठेवलं जात आहे। कौतुक होत आहे शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे। बाळ्यासाठी डोरडायचा बजर प्रशांत बने, आदरणीय सुभाषजी बने यांचा सुपुत्र, एक उत्तम प्रकारची कामगिरी करणारा आणि बहुधा डोर डाय स्पेशलिस्ट असणारा असा हा बाळ्या। या वेळेला मात्र बाळ्याला पकड होते। आणि पुन्हा एकदा पकड, वाव जबरदस्त पकड होते शिवकृपा असुडे बनेवाडी संघाकडून। 3-3 गुणांनी बरोबरी। श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने सेमीफायनल मध्ये दोन्ही संघ जे दाखल झाले, पहिला या ठिकाणी आपण अनुभवला मानाई वर्सेस सुकाई कुटरे, यामध्ये मानाईनं आपलं वर्चस्व राखलं। सामना बरोबरीत सुटला, पण मानाईचं मला वाटतं जयूच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती मानाई हा संघ आपलं सुवर्ण अक्षरात नाव करण्यास सज्ज झाला। आता मात्र तुळशीदास ज्याला थांबवणं खूप कठीण असतं, आक्रमण वाढवण्याची तयारी या ठिकाणी बाधी कसमे केले जातात। निश्चितच स्वतःला साबित केलं जातंय, स्वतःला प्रूव्ह केलं जातंय आणि या ठिकाणी तुळशीदास आपल्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर निश्चित आपल्या मैदानात दाखल। प्रशांत मोरे 6 गडी मैदान खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम आणि सुरक्षित परत चढाईसाठी असणारे तो पुन्हा एकदा तुळशीदास शिर्के।
उत्तम प्रकारचा चढाईपटू आणि या वेळेला मात्र निश्चितच एक गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडण्यात यशस्वी होतो. बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई. दोरडायचा बजर दत्ता बने यांच्या सुपुत्रासाठी देवासाठी एक चांगला रेडर आहे. चांगली कमाई आपल्या संघासाठी सुद्धा करू शकतो. दोन्ही संघाकडे एक एक गुण विभागला जातोय. संघाला सूचना असेल या ठिकाणी पंच पॅनल तगड आहे. अतिशय चांगले निर्णय पंचांकडून दिले जात आहेत. कृपया खेळाडूंना विनंती असेल आपण कोणीही बाहेरून बोलायचं नाहीये. सर्वांना विनंती असेल. तुळशीदास या वेळेला मात्र रोहितची असफल खेळी. खराब टॅकल. एक गुण तुळशीदास शिर्के याला आणि संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीकडे वळतोय. आता मात्र प्रशांत मोरे ज्याच्याकडून अपेक्षा आहे संघाला. प्रशांतची खेळी मात्र अतिशय चांगली झाली तरच संघ मजबूत स्थितीकडे जाऊ शकतो. एक चांगलं स्थान निर्माण करू शकतो. आदित्य नाचरेचा मात्र टॅकल आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांतला चांगली पकड. सुपर टॅकलची परिस्थिती आता आपण पाहतोय. तुळशीदास शिर्के एक कमालीचा रेडर. एक जबरदस्त उंची ज्याच्या जोरावरती या वेळेला मात्र निश्चित सफल होतोय. 2 गुणांची कमाई. बाळ्या चढाईसाठी प्रशांत बने एक चांगली चढाई. तीन गुणांची कमाई होते. तेरा 4 पहिले सत्र जवळजवळ समाप्तीकडे वळत असताना चांगली चढाई. अतिशय वेगवान चढाई. या चढाईपटूची जय भवानी कुंभारखाणी या संघासाठी आणि सुरक्षित परत. आता मात्र बनेवाडी या संघाला आपला कारनामा दाखवावाच लागणार. एक अद्भुत करिश्मा करणं गरजेचं आहे जर आपल्याला या खेळामध्ये परत यायचं असेल, कमबॅक करायचं असेल. आणि सुरुवात होते प्रशांत कडून. ही संधी मात्र निश्चितच शेवटपर्यंत टिकवून धरणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुळशीदास शिर्के मैदानाच्या बाहेर तोपर्यंत आपली मॅच वरची पकड, या सामन्यावरची पकड अतिशय मजबूत करण्याचा इरादा शिवकृपा असुडे बनेवाडी या संघाने ठेवला तर मात्र थोडस गणित आपल्या बाजूनं बरोबरीत जाण्याची संधी शिवकृपा असुडे बनेवाडी संघाला निश्चितच निर्माण होती. प्रशांत मोरे मध्यरक्षकासाठी आपण पाहतोय डावा उजवा कोपरा सांभाळणारा, मध्य टर्न सांभाळणारा असा केतन शिंदे आणि रोहित शिता अतिशय जबरदस्त आणि आदित्य नाचरेचा जबरदस्त टॅकल. चौदा 5 रोहितला पुन्हा एकदा टार्गेट करतोय.
तुळशीदास शिर्के 15-5. बाळ्या चढाईसाठी प्रशांत, अतिशय चांगली चढाई असते प्रशांत त्याची, वेगवान चढाई ना, ज्याच्या चढाईमध्ये एक चांगली चपळता दिसून येते, ज्याच्या जोरावरती मल्टीगुणांची गरज आहे, सुपर डुपर हेड लगावणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपल्या संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थिती देण्याचं काम होतं का पाहायचंय. ओके ठीक है चले नजदीक था. पुन्हा एकदा कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर चढाईसाठी असणारे तो देवा. आणि आता मात्र एक गुण सहज मिळतोय तो देवा. 17-6. मजबूत बांध्याचा रेल्वे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे आणि त्याला सुंदर अशी पकड होते का. एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन. पहिल्या सत्राची जवळजवळ सांगता होत असताना अजूनही 10 गुणांचा फरक. प्रशांत मोरे. प्रशांत मोरे. निर्णायक सत्र, दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. अजूनही भलं मोठं आव्हान पार करायचंय ते शिवकृपा असुर्डे बनेवाडी संघाला. तब्बल 10 गुणांची आघाडी, या आघाडीमध्ये बिघाडी आणण्याचं काम निर्णायक सत्रामध्ये 10 मिनिटांमध्ये करायचंय आणि ओमकार कदम चढाईसाठी असणार आहे. जो संघ पराभूत होणार तो संघ मैदानातच थांबणार आणि सुकाई कुटरे संघाला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाचा ताबा मिळवायचा आहे. चतुर्थ आणि तृतीय क्रमांकाची लढत या ठिकाणी ताबडतोब होणार. ओमकार कदम आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तर दत्ता पने यांचा सुपुत्र देवा. अतिशय चांगल्या प्रकारची चढाई असते पण एक चांगलं आक्रमण खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम केतन शिंदेच्या बाजूनं आणि सुरक्षित परत. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो ओमकार कदम. दोन्ही महत्वपूर्ण रेडर मैदानाच्या बाहेर असताना या ठिकाणी मात्र ही रोशन कडून चूक घडते. ओमकार मात्र सफल होतोय, देवाकडून चूक होते. एक गुण. बोनस कंप्लीट करतोय तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा हा खेळाडू. आणि आता मात्र उंच पुरा सडपातळ बांध्याचा. पण या सामन्यामध्ये एक आपल्या संघाला मजबूत स्थिती देण्याचं काम करणारा तुळशीदास शिर्के. कमालीची उंची, यशाचं शिखर सहज गाठणारा असा हा चढाईपट्टू. सुरक्षित परत.
चांगली चढाई करतोय तो शिवगोरपा आसोड्या बानेवाडी संघाचा हा चढाईपटू उत्तम चढाईच्या जोरावरती एखादा गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडतो का, पण तसं घडत नाहीये. आणि या वेळेला मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी एक महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी तयार होतोय तो तुळशीदास शिर्के. 4 गडी मैदानात. आता मात्र या वेळेला संयमी खेळी आणि काउंटडाऊन झाल्यानंतर आपल्या मैदानात दाखल होतोय तो तुळशीदास शिर्के. प्रशांत मोरे. आणि आता मात्र चढाईसाठी असणारे दोरडायचा बजर असताना ओंकार कदम एक गुणाची थर्ड रेडचा बजर. एक दबाव जो शिवकृपा आसुडे बनेवाडी संघावरती आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आणि निश्चितच या ठिकाणी मात्र पुन्हा चांगली चढाई करेल असं वाटणारा लगभग एक भला मोठं बगदाड पाडू शकला असता, पण या वेळेला सुद्धा सिटिंग झोन मध्ये जावं लागतंय. रोहित आणि दोन्ही बेस्ट डिफेंडर. रोहित ऑलराऊंडर खेळाडू, मात्र तुळशीला अडवणं गरजेचं आहे. तुळशीदास जबरदस्त खेळाडू आहे, ज्याला अडवणं सोपं नाहीये. या वेळेला मात्र रोशन दबाव घेतोय. आता मात्र संपूर्ण संघ गारद करण्याची तयारी आणि निश्चितच 2+2 4 गुणांची कमाई. एका बाजूला आपण पाहतोय आदरणीय उमेशजी सुर्वे यांचं सुंदर असं मार्गदर्शन, विरुद्ध बाजूला आदरणीय चंदूदादा चोगले यांचं एक चांगलं मार्गदर्शन, पण संघ मात्र अजूनही उभारी घेत नाहीये. तो शिवकृपा आसुडे बनेवाडीचा 5 मिनिटांमध्ये अधिक आक्रमकपणा दाखवावा लागणार जर आपल्याला खेळामध्ये या परत यायचं असेल, कमबॅक करायचं असेल. चांगल्या खेळाची अपेक्षा. आणि पुन्हा एकदा बॅकवर्ड पाहतोय आपण आदित्य नाचरे याचा. काय काय कोण बोललो? बाहेर ना काउंटिंग नाही, मैदानात उतरा पहिलं सांगतो. आठ 24 लगभग 5 मिनिटाचा कालावधी निर्णायक सत्रामधला बाकी असताना एक शांत आणि संयमी चढाई होती ती या चढाईपटूकडून. आणि आता मात्र प्रशांत याच्या खांद्यावरती दुरा सांभाळण्याचं काम येत आहे. खऱ्या अर्थानं मल्टीगुणांची गरज आहे, एक चांगल्या चढाईची गरज आहे. लगातार 1-2-3 मल्टीगुणांच्या चढाई झाले तर मात्र कमबॅक होऊ शकतं, अन्यथा या सामन्यावरचं बरचसे पगड सैल होताना खोलवर चढाईने प्रभावित करण्याचं काम करतोय तो प्रशांत. आणि सुरक्षित आपल्या मैदानात दाखल. सामना संपण्यासाठी लगभग 4 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना जो संघ पराभूत होणार त्या संघाला विनंती असेल आपण मैदानात थांबायचंय. आणि सुकाई कोटरे संघाला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचाय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार याचं चित्र स्पष्ट करण्यासाठी कृपया सुकाई कुट्रे या संघाने ताबडतोब हा सामना संतापशिडी मैदानाचा ताबा मिळवायचा आहे. प्रशांत मोरे. चांगल्या खेळीची अपेक्षा प्रशांत मोरेकडून, पण आतापर्यंत तसं घडत नाहीये. एक चांगला खेळ ज्याच्यावरती या सेमीफायनलचं बरंचसं चित्र अवलंबून आहे. ओंकार कदम निवडण्याचा बजर ओंकार साठी. सडपातळ बांध्याचा हात चढाईपटू आणि याला ब्लॉक करण्याचं धाडस या वेळेला मात्र रोहित सुंदर खेळी करतोय. निवडण्याचा बजर निर्णायक सत्रामध्ये जवळजवळ 3 मिनिटाचा निर्णायक कालावधी बाकी असताना प्रशांत
निश्चितच प्रशांतला अडवणं सोपं नसणार आहे. पुन्हा एकदा पकड. या खेळाडूला मात्र सुरुवातीपासून टार्गेट केलं शिवकृपा आसुटे बनेवाडी संघानं. आणि जाता जाता अतिशय चांगल्या पद्धतीचे टॅकल आपण पाहिले शिवकृपा आसुटे बनेवाडी संघाकडून. पण जय भवानी कुंभारकाणी या संघानं मात्र आपलं पारड या सामन्यामध्ये जड केलेलं आहे. जवळजवळ अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश निश्चित करण्याचं ठरवलेलं आहे. इतका उत्तम प्रवास आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहिले. आणि आता मात्र जापरे एक सुंदर प्रकारची खेळी करतोय. रोहित आणि त्याचा सहाय्यक खेळाडू कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर. दबाव वाढला जातोय कारण एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये देवा चढाईसाठी आपण पाहतोय. देवाला पुन्हा एकदा वा जबरदस्त चढाई होती. या ठिकाणी पकड होती. मगाशी पण ऑब्जेक्शन होतं. मगाशी पण हे होतं तसं. तुळशीदास. आणि आता मात्र तुळशीदास आपल्या प्रांगणामध्ये दाखल. चढाईसाठी असणारे तो प्रशांत मोरे.